खरं तर संभाजीनगरमध्ये इथं असलेल्या औरंगजेबाची कबर जी आहे ती काढावी ही मागणी घेऊन जे आहे ते विश्व हिंदू परिषदेनं आज सकाळी महालच्या शिवाजी पुतळा परिसरामध्ये जे आहे ते आंदोलन केलं होतं आणि हे आंदोलन करत असताना जे आहे ते प्रतिकात्मक औरंगजेबाच्या कबरवर जी आहे ती पेटविण्याचा प्रयत्न विहितच्या कार्यकर्त्यांकडून केला होता. मात्र हे सगळं करत असताना त्या मुस्लिम धर्मियांची जी चादर असते ज्यावर काही आयतचे ओळी कोरलेल्या असतात ती चादर जी आहे ती बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी पेटवून दिली असा आरोप जो आहे तो केला जातो आणि त्या आरोपामुळे जे आहे ते आता दोन गट आमोरासमोर असल्याचं चित्र नागपूरमध्ये पाहायला मिळतं. नागपूरचा हा कोणता परिसर आहे आणि सध्याची परिस्थिती काय आहे? नक्कीच नागपूरच्या या महाल परिसरातल्या शिवाजी पुतळा परिसरामध्ये जे आहे ते हे सकाळी आंदोलन झालं होतं आणि हे आंदोलन झाल्यानंतर जे आहे ते काही म्हणजे दोन्ही धर्मातले काही उद्या नागरिक थोडंसं थांबवते. दृश्यांमध्ये असंही दिसतंय की गाड्यांची सुद्धा तोडफोड झालेली आहे. किती गंभीर रूप या सगळ्या आंदोलनानं किंवा परिस्थितीनं आत्ता धारण केलेलं आहे. उद्यापर्यंत बहुधा आपला आवाज जात नाही, पण ही नागपूरच्या महाल परिसरातली दृश्य आहेत. गाड्यांची तोडफोड झालेली आहे. दोन गट आमने सामने आले, गट आक्रमक झाले. सगळा रहिवासी भाग असल्याचं एकंदरीत दृश्य सध्या आपल्याला अंदाज बांधता येतोय. पोलिसांनी काही जणांची धरपकड सुरू केलेली आहे. दगडफेकीचा प्रयत्न किंवा हाणामारीचा प्रयत्न या परिसरामध्ये केला जात होता. हा सगळा तणाव निर्माण झाला विहिपच्या आणि बजरंग दलाच्या आंदोलनावरनं. याच आंदोलनाच्या दरम्यान औरंगजेबाचे काही पोस्टर्स जाळलेले होते, पण काही धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत हा वाद आता उफाळलेला आहे. उदय तिमांडे पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. उदय, एका दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की गाड्यांची तोडफोड झालेली आहे, काचा फुटलेल्या आहेत. काय आहे सध्याची परिस्थिती, ताजी परिस्थिती? नक्कीच ज्यावेळी हे सगळं आंदोलन घडलं त्यानंतर जे आहे ते या आंदोलनाचा जे आहे ते विरोध करण्यासाठी जे आहे ते इतर धर्मियांचे लोक देखील इथे एकत्रित आले होते. त्यामुळं काही काळ जे आहे ते इथं तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि ज्यावेळी इथे ही तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी हिंसक जो आहे तो जमाव झाला होता आणि तो हिंसक झालेल्या जमावांनी परिसरात असलेल्या काही वाहनांची तोडफोड देखील केल्याचं इथं बघायला मिळालं होतं.